कशी होती जर्नी? रवी, अमृता, काही हवंय का तुला? रवी, हे तुझ्या बॅगेत काय करत होतं रवी? ते मी सांगतो. मी काय समजायचा याचा अर्थ? मी सांगतो अमृता, ऐक. तू तर ऑफिसच्या कामासाठी गेला होतास ना रवी? अमृता, हे काय आहे रवी? वेडेपणा करू नकोस. रवी, लागेल हे काय आहे? अमृता, लागेल. तू नक्की कशासाठी गेला होतास? वेडेपणा करू नको अमृता, हे लागेल. ही सुरी तुझ्या बॅगेत काय करतीये रवी? अमृता, रवी, मी काहीतरी विचारतीये तुला. अमृता, थांब रवी. रवी, रवी, का केलंस तू रवी असं? अमृता, मी काही नाही केलं. खरंच मी काही नाही केलंय. तू माझ्या मैत्रिणीला मारलंयस. काय? हे खरं नाही अमृता. हेच खरंय आणि ह्याचे पुरावेत माझ्याकडे. हे बघ, हा जो फोटो आहे ना, ती ज्या दिवशी गेली त्याच्या आदल्या रात्रीचा फोटो आहे. आणि शेवटी तूच बोललायस तिच्याशी असं रेकॉर्डही आहे. काहीतरी गैरसमज होतोय तुझा. नाही नाही रवी, मी तुमचा तो प्रायव्हेट व्हिडिओही बघितलाय. त्यामुळे खोटं बोलू नकोस माझ्याशी. अमृता, ऐक. तू तिला मारलंयस. मी नाही मारलंय तिला. मी कसं मारेन? आमचं एकमेकांवर प्रेम होतं अमृता, बस इतकंच. आम्ही एकमेकांसोबत लग्न करणार होतो, पण काहीतरी घोळ झाला आणि आपलं लग्न झालं. काय? तुझं तिच्यावर प्रेम होतं? हो. म्हणजे तुमचं अफेअर होतं? मग तरी तिला मारलंस? तूच मारलंयस ना तिला? नाही अमृता. तूच मारलंयस तिला. तू का मारलंस तिला? खरं सांग, तू मारलंयस का तिला? रवी, बोल बोल रवी, तू मारलंयस का तिला? हो, मीच मारलंय तिला. नाही, अमृता, तिला मीच मारलंय. काय ना अमृता, खरं तर तू माझा अपमान केला होतास. तू मला घालून पडून बोलली होतीस. तू माझ्या बिझनेसवर शंका घेणारी तू होतीस अमृता. तिच्या घरच्यांना मी कन्व्हिन्स केलं होतं, पण आरवी तू आलीस. माझ्या नेता असण्याला विरोध तू केलायस. कळतंय का? हे मध्ये तू आलीस आणि मग ठरवलं मी सोडायचं नाही. मग ठरवलं लग्न करायचं तर तुझ्याशीच. तुझी ती मैत्रीण आहे ना, माझी गर्लफ्रेंड गेली ती, तिला शांत बसवलं. कसं शांत? मग नोकरीचं नाटक केलं का? तर तुला पत्रात पाडून घ्यायचं होतं.
तुला पदरात पाडून घ्यायचं होतं. नाही, सोड रवी, सोड सोड रवी. रवी तुला पदरात पाडून घ्यायचं होतं. तुला पदरात पाडून घेतलं. नाही. अमृता, अमृता काय होतंय तुला? ए अमृता, अमरू, काय 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 झालं? काय झालं? काय झालं? अशी दचकतेस काय? काय झालं? काय झालं? शांत हो, शांत हो. स्वप्न काय होतं झालं? ते. इकडे बघ, इकडे बघ. स्वप्न होतं ते. पण रवी, तू मला मारणार नाहीयेस ना? आणि आणि तुझं माझ्या मैत्रिणीबरोबर खरंच अफेअर नाहीये ना? काय बोलतेस तू तू? तू 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 नोकरीच करतोस ना? तू गुंड नाहीयेस ना? अगं ऐक 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 ऐक, संबंध तरी आहे का काही माझा? इथे ऑफिसमध्ये फाईलमध्ये जुरळ जरी असेल ना तरी ती फाईल दूर फेकून पळून जातो मी. आणि हे गुंड, हे माणूस मारणं वगैरे, हे अति आहे. रवी, ओ वेडाबाई, चला भानावर या. हे असे फावल्या वेळेत जे सिनेमे बघते ना तू, त्याच्यामुळे हे भ्रम होतात, कळलं का? ठीक आहे, रविवारी आज मस्त एन्जॉय करायचं आहे. हां, आलो, खाल्लं भाजी घेऊन येतो. त्या भाजीवाल्या आजी गेल्या ना की मग बोंबाबोंब होते सगळी. ठीक आहे, आलो भाजी घेऊन. हां, आणि मग आल्यावर कापून काढतो ना. काय भाजी ग, काय घाबरतेस? उठ उठ, फ्रेश हो. चल, आलो मी, फ्रेश हो, आलो. रवी, लवकर दार उघड. अमृता, 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 काय झालं? काय झालं? काय झालं अमृता? सांग रवी. मला, काय झालं? काय झालं अमरू? काय झालं सांग. काय घाबरतेस का? रडतेस का अशी? रवी, काय झालं? रवी, मी आता खाली खाली एका माणसाला, त्या बाईला मारताना बघितलं. त्याने असा चाकू घेतला आणि त्या बाईच्या पोटात खूप बसला रे. मला खूप भीती वाटते घाबरू रवी. मला खूप भीती वाटते. घाबरू नकोस अमृता, घाबरू नकोस, शांत हो. हे किती दिवस चालणार आहे असं रवी? असं गाड्या पळाल्यासारख्या आपल्या आयुष्यातून प्रॉब्लेम पळून चालण्यात असं किती दिवस सांगणार आहे? मग काय करू शकणार होत आपण? मला आता कंटाळा आलाय सगळ्याचा. असं वाटतं कुठेतरी लांब निघून जावं, पळून जावं. मलाही वाटतं यार, संपवून टाकावं सगळं. ना रहेगा बाज, ना बजेगी बासुरी.
पाणी घे. सावकाश. पण हे असं बोलून नाही चालणार आहे आपल्याला. हे बरं आहे. नाही, स्वतः दिवसभर असे सिनेमा बघत बसायचं आणि सोबत मलाही बसवायचं. आणि मग मी काही बोललो की मग म्हणायचं, रवी हे असं बोलून कसं चालेल आपल्याला. मग जे ठरलंय ते करूयात. येस, मी चाकू तयारच ठेवलाय. रवी, काय करतोयस तू हे? का पण का काढलास? अरे हा उपाय नाहीये आता. मला मान्य आहे आपल्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत, पण ह्याच्या आधी आपण किती वेळा आत्महत्या करायचा प्रयत्न केला, नाही हिम्मत करू शकलो. मी आता ठरवलंय की पॉझिटिव्हली लाईफकडे बघायचं. कितीही बँक बॅलन्स संपलेला असो, काहीही असो, पण आयुष्यात जगण्यासाठी खूप गोष्टी आहेत, त्या गोष्टींकडे बघायचं. अमृता, हे फ्लॅटचे हप्ते आहेत, कार लोन आहे, हे आपण व्याप वाढवून ठेवले, त्याचे सगळे खर्च आहेत. हो. हे आपण कसे कसे निभवणार आहोत? तू बोल शांत ना. हो. थांब जरा, थांब. तू पाणी घे, शांत हो. किती टेन्शन घेतोयस? आणि आपण इतके दिवस टेन्शन असता घेतोय. काय झालंय? तू एक काम कर, मस्त गरमागरम पोहे खा. घे ना. यार काय ते सारखे सारखे पोहे, कांदे पोहे रोज रोज खाऊन कंटाळा आलाय. मला कंटाळा आलाय या आयुष्याचा. नको यार. दुसरं काहीच शिल्लक नाहीये घरात. परवा तू भाज्या घेऊन आला होतास, त्याही सगळ्या संपल्यात. फक्त एक कांदा आणि बटाटा शिल्लक होता, तो घातला या पोह्यात. खा ना. बर ठीक आहे, चल. आणि सारखी चिडचिड नको करत जाऊस, कळलं ना? ह्या गोष्टींमुळे आपण आपल्या लाईफमधले खूप छान क्षण गमावतोय. आता तू पण मला भरव. चांगले झालेत का? मग हस की. ठीक झालं. तरी तुला हेच खावे लागणार आहे. भरवता पण येत नाही तुला. बघ ना, कधी आपल्याला काय हवं असतं ना, ते एक रिकामा बाऊलही सांगून जातो. अगदी. आणि आपल्या नात्याचंही काहीसं असंच असतं नाही. आपल्या नात्यात संशयाला आणि वाईट वृत्तींना जागाच नाही. मग भलेही एकमेकांवर संशय आलाही, एकमेकांच्या बाबतीतली वाईट स्वप्न जरी पडू लागली ना, तरी आपलं नातं कसं निखळ ठेवायचं. खरंय, नातं हे निखळ असायलाच हवं. म्हणजे आपल्याला ही जी काही स्वप्न पडतात ना, ती आपल्याला एकमेकांबद्दल असलेल्या इन्सिक्युरिटीजमुळे. म्हणजे आपण दिवसभर कामात असतो, त्या कामाचा ताणतणाव, ह्या सगळ्यावरती एकच उत्तर आहे, ते म्हणजे आपण आपल्यातल्या या इन्सिक्युरिटीला मारायलाच पाहिजे. खरंय.
गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. झाली झोप? येस. तुझी? हो माझी. आणि मस्त स्वप्न सुद्धा पडलं. ए, मलाही खूप छान स्वप्न पडलं रे आज. म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. बरं, तुला स्वप्न काय पडलं हे मी विचारणार नाही अमृता, कारण तुझं स्वप्न हे तुझं आयुष्य आहे आणि तुझ्या आयुष्याचा मी एक भाग आहेच. सो तुझ्या स्वप्नात जे काही घडलं असेल आणि त्या स्वप्नात जर मी असेन तर ऑब्विसली मला माहितीच असेल नाही का. त्यामुळे तो विषय काढायलाच नको नाही. आणि म्हणूनच मी पण तुला विचारणार नाहीये की तुला काय स्वप्न पडलंय. आफ्टर ऑल देर आर नो मोर इन्सिक्युरिटीज इन अवर रिलेशनशिप, राईट? बरं, चहा घेणार मस्त? तू करणार आहेस? हो मग येतो. मला क्या बात है. विसरलीस की काय? मग विचारायचं नसतं. चहा करण्यात माहिर आहे मी. आलोच. इतक्या वर्षात दिसली नाही ती माहिरी. जा जा. इतक्या वर्षात पहिल्यांदा चहा पिणार आहे तुझ्या हातचा. लवकर आण ना. आलो आलो. थोडा दम धरा. ठणठण. घ्या मॅडम गरमागरम चहा. थँक्यू. वाह, मसालेदार चहा. अमृता, आपण आपलं लाईफ असं या चहाच्या वाफेसारखं एक्सप्लोर करूयात का? हा चहा आपल्याला आयुष्यभर आनंद देतो नाही, आणि हा चहाचा कप सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. Cheers. आणि या सहवासाचा आनंद हेच आमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे.